नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ आलेलं दिसतंय आणि सध्या याचं प्रतिनिधित्व करताना दिसतायत मनोज जरांगे पाटील. आतापर्यंतच्या राजकीय नेत्यांमधला एकही मराठा चेहरा या आंदोलनामध्ये दिसला नाहीये. मात्र सामान्य घरातील मनोज जरांगे पाटील हे याचं नेतृत्व करताना दिसतायत. अगदी काल रात्री आपला महाराष्ट्र दौरा आटोपून ते त्यांच्या आंतरवाली सराटी या जालन्यामधल्या गावी दाखल झालेत. गेल्या काही दिवसांमधला त्यांचा महाराष्ट्र दौरा, संवाद दौरा जर आपण बघितला तर त्यांच्या नेतृत्वाला मिळणारा तुफान असा प्रतिसाद आपल्या लक्षात येतोय. जेसीबी मधून उधळली जाणारी शेकडो टन फुलं असतील आणि भर मध्यरात्री त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे त्यांच्या लोकप्रियतेचं आणखी एक रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आता येत्या 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटीमध्ये मोठी सभा सुद्धा घेतली जाणार आहे. तब्बल 100 एकर जागेवरती होणाऱ्या या सभेची सुद्धा मोठी तयारी सुरू आहे. एक टीजर सुद्धा प्रदर्शित करण्यात आलाय. आणि याच निमित्तानं आजच्या फोकसमध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय की महाराष्ट्र दौऱ्यामधून जरांगे पाटील यांनी नेमकं काय कमावलंय. मराठा समाज बांधवांना जोडण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांचा उद्देश सफल झालाय का? मराठा समाजाला आता नेतृत्वासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने नवा चेहरा मिळालाय का? आणि आंदोलनाचा पुढचा टप्पा नेमका काय असणार आहे, या सगळ्याचा आढावा घेणार आहोत फोकसमधून. तर मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते. मराठवाडा असेल, नाशिक असेल, अशा अनेक भागांचा, अनेक जिल्ह्यांचा त्यांनी दौरा केलाय आणि आंतरवाली सराटीमध्ये काल रात्री त्यांचं स्वागत करण्यात आलं. खरं तर आंतरवाली सराटीमध्ये हे आपण बघतो ही काही दृश्य अगदी जंगी असं स्वागत करण्यात आलेलं होतं. तर काल रात्रीची ही दृश्य आहेत ज्यावेळेला आपला महाराष्ट्र दौरा संपवून जेव्हा मनोज जरांगे पाटील हे दाखल झाले आपल्या गावी जालन्यामधल्या, त्यावेळेला अशा पद्धतीने त्यांना ओवाळण्यात आलं आणि मोठी गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळाली. या संपूर्ण तर ही सगळी तुफान गर्दी आपण बघतोय त्यांच्या एकूणच दौऱ्याच्या वेळेची. हा महाराष्ट्र दौरा खरं तर त्यांनी केलेला होता. जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी जे उपोषण केलेलं होतं 17 दिवसांचं आणि त्यानंतर आंतरवाली सराटी हे गाव चर्चेत आलेलं आपण पाहिलं. तर मराठा आरक्षणासाठी 17 दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला चांगलंच परिचित झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर त्यांनी जो दौरा केला, ही मध्यरात्री 3:30 वाजल्याच्या सुमाराची गर्दी आपण बघतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पुढे जात असताना, अनेक गावांना भेटी देत असताना, अनेक समाज बांधवांशी संवाद साधत असताना खरं तर काही ठिकाणी पोहोचायला त्यांना मध्यरात्र व्हायची, उशीर व्हायचा. मात्र त्या वेळेला सुद्धा तिथे जमलेले जे मराठा बांधव होते ते तिथेच बसलेले असायचे, वाट बघत असायचे मनोज जरांगे पाटील यांची. आणि मराठा समाजाच्या या आंदोलनाला खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं, यांच्या नावानं नवा चेहरा मिळालाय आणि त्यांनी महाराष्ट्र दौरा सुद्धा केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही गर्दी आपण बघतोय. बीड असेल, संभाजीनगर असेल, लातूर असेल, अहमदनगर असेल, इथल्या सगळ्या गर्दीच्या डोळ्याला झोप नव्हती. तर मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दांची भूक होती. त्यामुळे कित्येक तास उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा ही सगळी माणसं त्यांची वाट बघत असायची आणि एखाद्या नेत्याची खरं तर विजयी रॅली निघावी अशा पद्धतीचं त्यांचं जंगी स्वागत व्हायचं. तर ही सगळी जंगी गर्दी आणि जंगी दिमागदार असं स्वागत आपण पाहिलेलं आहे. मात्र मनोज जरांगेंनी गेल्या काही दिवसांमध्ये कोणकोणत्या भागाचा दौरा केलाय हे सुद्धा बघूया. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, त्यानंतर यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड असेल, लातूर, धाराशिव,
सोलापूर, अहमदनगर, नाशिक या सगळ्या जिल्ह्यांचा त्यांनी दौरा केलाय. एकूण 12 दिवसांचा खरं तर हा दौरा होता. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये हा दौरा करण्यात आला. 50 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये हा दौरा झालाय. संपूर्ण दौऱ्यामध्ये 70 पेक्षा अधिक लहान मोठ्या सभा सुद्धा पार पडल्या. आपण रात्रीच्या वेळेची गर्दी सुद्धा पाहिली आहे. दौऱ्याच्या दरम्यान 200 पेक्षा अधिक गावांमधील समाज बांधवांशी त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत. आणि या सगळ्याच्या वेळेला सुमारे 500 पेक्षा अधिक ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला आहे, स्वागत करण्यात आलंय. तर हे मनोज जरांगे पाटील नेमके आहेत तरी कोण हे सुद्धा बघूया. तर आंतरवाली सराटी या गावातील हे आंदोलक आहेत आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलन करत होते. त्यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यामधलं मातोरी. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून ते सातत्यानं काम करतायत. अनेक मोर्चे, उपोषण, रास्ता रोको या सगळ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. स्वतःच्या मालकीची जमीन विकूनही त्यांनी मराठा आरक्षणाच्या चळवळीला बळ दिलंय, जगवलंय. तर या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे जोडलेले आहेत, ज्यांनी आतापर्यंत ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी या उपोषणाला सुरुवात केली तिथपासून अगदी काल आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचेपर्यंत ही सगळी जो काही त्यांचा दौरा होता, ह्या सगळ्या घटना होत्या ज्या त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. सचिन, काय नेमकं चित्र बघायला मिळालं या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने? नक्कीच एक नवीन चित्र पाहायला मिळालं. एक नवीन आशा मराठा समाजांच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळेल मनोज जरांगेंच्या रूपाने. आत्तापर्यंत असं कधीही घडलं नव्हतं की एखादा समाज जो आहे की एखादा आपल्या आरक्षणासाठी किंवा इतर मागण्यासाठी लढत असेल त्या व्यक्तीसाठी 10 ते 15 तास न खाता न पिता एकाच जागी बसलेला असेल. एका व्यक्तीला जो आपला अनोळखी आहे, आपण कधी त्याला पाहिलेलं नाही, अशा व्यक्तीला पाहण्यासाठी, आपल्या हिरोला पाहण्यासाठी रात्रभर लोकांनी रात्र जागून काढलेले आहे. दिवसाचे रात्राची दिवस करताना आपल्याला यावेळी पाहायला मिळाले आहे. कारण की मनोज जरांगे जिथे जिथे जायचे तिथे पूर्वनियोजित जर वेळ असायची तर त्याचे 4 ते 5 तास ते उशिरा जायचे. कारण की जिथे ज्या रस्त्यावरून ज्या वाडी रस्तवाडी असेल, तांडा असेल किंवा खेडापाड्या असेल, कोणत्याही लहानापेक्षा लहान गाव असेल, त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हे रस्त्यावर तासनतास उभं राहायचे. त्यांची वाट पाहत उभे राहायचे. त्यांना जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तिथून हटत नव्हती, अशी परिस्थिती होती. तर अनेक गावांमध्ये नागरिक ज्याप्रमाणे आपण एखाद्या संताला, साधू संताला ज्याप्रमाणे आपण पाद्यपूजन करतो तशाच पद्धतीने त्यांचं पूजन केले जायचं. अक्षरशः अनेक लोक घराच्या वरतून राहून घरात जेव्हा नाही का त्यांच्याकडे एवढं अपेक्षेने आता आज मराठा समाज पाहत आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रचंड अशा मराठा समाजमध्ये त्यांच्याकडून आशा निर्माण झालेल्या आहे. आपल्यासोबत आता थेट जरांगे पाटील आहेत, त्यांच्याकडून आपण बोलूयात. काय तुमच्या भावना आहे? तुम्ही आता संपूर्ण जे दौरा पूर्ण करून आलेला आहात. आम्ही 12 दिवसाचा हा दौरा मराठा समाजाचा गाठी भेटीचा ठेवला होता. खूप मराठा समाजाच्या वेदना आहेत त्या प्रत्यक्ष आता बघितल्या. आधीही त्याची जाणीव होती, पण इतक्या वेदना या पहिल्यांदा बघितल्या. माणूस भावनिक होत होता की काय समाज रस्त्यावर आहे. कारण आता सध्या सोयाबीन काढणीचे दिवस आहेत, तरीही मराठा समाज शेताकडे जात नव्हता. मराठा समाज रस्त्यावर बसून राहत होता, किती उशीर हो. एखाद्याची सायंकाळची 6ची जर कार्यक्रम असला तो कार्यक्रम पाठ 3 ते 5 या दरम्यान व्हायचा. हे अभूतपूर्व हे पहिल्यांदा राज्यात घडलं आहे. इतक्या पाठपर्यंत लाखानं लोक थांबले होते. मी हजारात शब्द वापरायच्या टायमाला हजारातच वापरतो. काही कार्यक्रम असे झाले की त्याला लाखात लोक होते. ही समाजाची वेदना आहे, ती सभा नाही आहे. हे लोक स्वतःच्या मुलाची वेदना घेऊन येत होते. त्यांच्या मुलाचे अस्तित्व खराब होत आहे, भविष्य खराब होतं आहे. नुसते कष्ट करायचे शेतामध्ये आणि पोरांचं स्वप्न पूर्ण होत नव्हतं. प्रत्येक आईबापाला वाटायचं आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण होत नव्हतं. म्हणून सामान्य मराठ्यांच्या एक लक्षात आलं की याला मूळ कारण काय आहे, तिथं आरक्षण आहे. आणि या मुळात मराठा समाज आता घुसला आहे. कारण हे सामान्य मराठ्यांनी आंदोलन हातात घेतलं. याच्यातला घराघरातला मराठा उठला आहे. तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, त्यांच्या चेहऱ्यावर लक्षात येईल हे लोक कोण आहेत. हे शेतकरी आहेत सगळे. कारण हे सामान्य मराठी आहेत. हे आता या आंदोलनात उतरलेत, कारण हे आंदोलन त्यांनी हातात घेतलं आहे. हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय आता मात्र थांबत नाही. मराठ्यांना न्याय पाहिजे, कारण आम्ही पूर्वीपासून ओबीसी आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारकडं की आम्ही तुम्हाला 4 दिवसाचा वेळ दिला होता, तुम्ही आमच्याकडून 1 महिन्याचा वेळ घेतला.
तुम्हाला आधार देऊन कायदा पारित करायचा होता. आधारासाठी तुम्हाला आता 5,000 पुरावे मिळाले ते खूप झाले, कारण आम्ही रक्तमासाचे एकमेकाचे मराठी आहेत. याच्यात काही भेदभाव असा काही प्रकार नाही आहे. हे आता तुम्हाला जर आधार मिळाला तर तुम्ही आता कशाला बैठका सारख्या लावता? कशासाठी तुम्ही आता पुरावे लोकांना मागता? एक पुरावा मिळाला म्हणजे आम्ही मराठा समाज सगळा एक आहे. जर व्यवसायावर आधारित तुम्ही आरक्षण दिले तर मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्यामुळं सगळाच मराठा समाज शेती करतो. आणि कुणबी हा शब्दाचा काय लागण्यासारखा काही विषय नाही आहे. पूर्वी शेतीला नावच कुणबी होतं, सुधारित नाव झालं शेती. जसं की पूर्वी हॉटेल नाव होते, हॉटेलला सुधारित नाव आलं रेस्टॉरंट. पूर्वी आमचे बापजादे चपलाला पायतान म्हणायचे, सुधारित चप्पल नाव आलं त्याला. कुणबीचं सुधारित नाव शेती झालं. त्यात काय वाईट गोष्ट एवढी? म्हणून सरकारनं आता पुरावे मिळालेत, कायदा पारित करावा हो. आणि मराठा समाजाला महाराष्ट्राला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा. यासाठी ह्या गाठीभेटी घेतल्या. आणि मराठा समाजाचं मत आहे आता लेकरा बाळाला न्याय पाहिजे. आता आम्हाला सहन होत नाही लेकरा बाळांच्या वेदना. ती वेदना आहे, ती सभा नाहीये, ते वेदना आहेत. जितक्या लाखात लोक जमतात ती सरकारने वेदना आता समजून घेणं गरजेचं आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन या विषयाला, मराठा आरक्षण विषयाला पूर्ण विराम देणं सरकारची आता जबाबदारी आहे. आणि सरकार ते करेल, कारण त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलेला आहे, आम्ही त्यांना दिलेला नाही. हो, अगदी. मनोजजी, ज्या पद्धतीने हा राज्यव्यापी दौरा आम्ही पाहिला किंवा संपूर्ण महाराष्ट्र खरं तर अनुभवतो आहोत, ज्या पद्धतीने स्वागत होतंय, ज्या दिमाखदार पद्धतीने, जंगी पद्धतीने स्वागत केलं जात आहे, प्लस लोक जी आहेत मध्यरात्रीपर्यंत वाट बघत बसतात तुमची सभा होण्यासाठी, तुमच्या शब्दांसाठी. या सगळ्या दौऱ्याच्या दरम्यान जी काही ऊर्जा मिळाली आहे त्यामुळे खरं तर आक्रमकता आली आहे असं म्हणायला हवं का? नाही, मला समाजाच्या वेदना बसू देत नाहीत. समाजाच्या वेदना इतक्या तीव्र आहेत आणि मी त्या समाजाचा एक घटक आहे. मी ज्या जातीत जन्मलो त्या जातीचं काम करणं किंवा त्या जातीला देणं माझं देणं लागतं, म्हणून मी करतो. मी माझ्या समाजाला माझं मायबाप मानलेलं आहे. माझ्या कुटुंबाला मी प्राधान्य पहिलं देत नाही, माझ्या समाजाला पहिलं प्राधान्य देतो. आणि त्या वेदना मी जाणतो, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे. मला मराठा समाजाच्या वेदना माहीत आहेत आणि त्या वेदना फक्त मी बोलतोय. म्हणून ती आक्रमकता वाटते हे खरं आहे, परंतु त्या वेदना मी बोलतो, त्या वेदना सहन होत नाही. तुम्ही वेदनावर आमच्या एकदा तरी मलम लावला पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या वेदनेला जास्तीचा त्रास देण्याचा प्रयत्न करता, म्हणून ती आक्रमकता येते. कारण तुम्ही एक राज्याचे प्रमुख आहेत, तुम्ही घटनेच्या संविधानाच्या मुख्य पदावर बसलात. या समाजानं तुम्हाला त्या गादीवर बसवलंय आणि त्या समाजाचे पोरं आज जर आक्रोश व्यक्त करतायत, त्या पोरांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे आज जीवन जगताना, त्यांचं भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आलंय. तर मग त्यांना न्याय देण्याऐवजी तुम्ही वेळ काढूपणा का करता? त्यामुळे ती तुमच्या प्रश्नाला जे मी सांगतोय की त्यामुळे ती आक्रमकता येते. याचा अर्थ काय त्यांची नामची दुश्मनी नाहीये किंवा त्यांचा नामचा बांधाला बांध नाहीये, परंतु त्यांनी एकदा तरी भावना समाजाची समजून घेतली पाहिजे. कारण ही पिढ्यानापारचा विषय आज नाही. याच्यासाठी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेले, अण्णासाहेब जावळे पाटलांचं गेलंय, वडजे पाटलांचं गेलंय, मेटे साहेबांचं बलिदान यासाठीच गेलंय. आज काकासाहेब शिंदे 45 बांधवांनी बलिदान दिले आणि आज लाखात मराठा समाज वेदना घेऊन रस्त्यावर येतोय. सरकारनं भावना शून्य नाही व्हायला पाहिजे, कारण हे जनता, कारण पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे राज्याचं. या जनता काय म्हणते, जनतेचा प्रश्न सोडवणं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पडताना दिसत नाहीत, म्हणून समाज रस्त्यावर येतोय. परंतु आता समाजाला आशा आहे की 100% वेळ आपल्याकडून घेतलेला आहे. सरकार मराठा समाजाला 100% न्याय देईल आणि आम्ही तो मिळवणार आहे, त्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. मनोजी, ज्या पद्धतीने आपण या सगळ्या महाराष्ट्र दौरा बघतोय किंवा एकूणच मराठा आंदोलन बघतो आहोत, त्यामध्ये आतापर्यंत जे राजकीय चेहरे होते ते कुठेच दिसताना बघायला मिळाले नाहीत. किंबहुना ही एक सामाजिक चळवळ झाली असं आपण म्हणूयात. एक नेतृत्व म्हणून, मराठा समाजाचा मुलगा म्हणून खरं तर तुमच्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं जात आहे. राजकारणामध्ये येऊन जर अशा पद्धतीचं नेतृत्व करायची संधी जर तुम्हाला मिळाली तर तुमची नेमकी भूमिका काय असेल? ती वाटच नाही माझी, ती वाटच नाही. त्या वाटावर मी जाणार बी नाही, जात सुद्धा नाही. आमचा समाजाचा काय प्रश्न आहे, समाजाची काय वेदना. मी समाज वाचतो, जास्त वाचत बसण्यापेक्षा मी समाज वाचतो. आता एखाद्याला उपचार तात्काळ घ्यायचे, मग त्याला आत्ता आवश्यकता आहे, त्याला 15 दिवसांनी येऊन उपयोग नाही. मी आत्ता समाज बघतो, त्याला भूक लागली, भाकर देणं गरजेचं आहे. मी समाजाची वेदना, दैनंदिन वेदना वाचतो आणि त्यावरती काम करतोय. काय इथं कोणाची गरज नाहीये. कोणी याच्यात सहभागी झालाय काय, तुम्ही म्हणलात राजकीय प्रमाणात किंवा नाही झालाय काय, इथं समाज म्हणून
सामान्य मराठा आता यात सामील झालाय आणि हे आंदोलन आता राहिलं नाही, ही जनचळवळ झाली आता. प्रत्येक घराघरातल्या माणसानं ही चळवळ स्वतःच्या हातात घेतली. ते स्वतःहून येतं. इथं 2,500 ते 3,000 पोरांचे हात काम करताना या ग्राउंडवर राबतात आता. कोणाला काय म्हणजे रोजन लावलेलं नाही, काय नाही. स्वतःहून रात्रंदिवस 24 घंटे इथं काम चालू आहे. कारण 160 करोड इथं काम चालू आहे आता. आणखीन 20 एकर कमी पडलंय, तेही आम्ही करतो. ही वेदनेसाठी वाढ व्हायला लागली. ही सभा नाहीच आहे. मी याला सभा मानतच नाही. स्वतःच्या मुलाच्या अस्तित्वाचं, भविष्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही वेदना घेऊन लोक इथं यायलेत आणि प्रचंड संख्येने येणार आहेत. अगदी आपण बघतोय की सामाजिक चळवळीचं रूप खरं तर हळूहळू ही एकूणच या महाराष्ट्र दौऱ्याला असेल किंवा आरक्षणाच्या आंदोलनाला असेल असलेलं बघायला मिळतंय. मात्र या सगळ्या मागे राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न आहे किंवा छुपा राजकीय अजेंडा आहे, छुपा राजकीय पाठिंबा आहे, अशी सुद्धा कुजबूज ऐकायला मिळते. त्या सगळ्यांना तुम्ही नेमकं काय उत्तर द्याल? त्यांना उद्योगच नाही दुसरं काही त्याशिवाय. सुरुवातीला त्यांनी तसंच केलं. द्या दाखवून, कोण आहे एखादा दाखवून द्या, आम्ही आमचे शब्द मागं घेऊ. एखादा दाखवून द्या. अगोदर आम्हाला म्हणले विरोधकांनी आंदोलन उभा केलं, त्यांना काहीच सापडलं नाही, याच्यात सर्वसामान्य दिसले सगळे. मग असं म्हणले की सत्ताधाऱ्यानेच उभा केलं. कुठं सत्ताधारी आंदोलन उभा करत असतो, असं कसं शक्य आहे का राज्यात, देशात? मग तेच तोंडावर पडले की याच्यात कुणीच नाही, सर्वसामान्य. त्यांना माणूसच नाही दाखवायला. हे सर्वसामान्य लोकांनी आंदोलन हातात घेतलंय, तेच तोंडावर पडले. काय आरोप करावं त्यांनाच कळालं नाही. अगोदर म्हणले विरोधक, आता नंतर म्हणले सत्ताधारी. कुठलाच सत्ताधारी आंदोलक स्वतः उभा करू शकत नाही, कुठलाच. म्हणजे त्यांच्याकडे प्रश्नाचं उत्तरच नाहीये, त्यामुळे ते गप्प बसतात. कारण त्यांच्याकडे काहीच तसा माहिती पण नाही. उगा आरोप करायचा म्हणून करायचा. पण मराठी त्यांच्या मागं लागलेत की आरक्षण द्या म्हणून हे त्यांचा खटाटोप आहे. परंतु मराठा सामान्याच्यात उतरलेला आहे. ह्यो लढा सामान्याने उभा केलेला आहे. इथं सामान्य लोक स्वतः काम करतात, स्वतः सामान्य लोक याच्यामध्ये योगदान देतात. त्यामुळे इथं कोणाचा काही संबंध नाही अजिबात. इथं मराठ्यांचा संबंध आहे फक्त. सामान्य मराठी आंदोलन उभा करतात, सामान्य मराठीच न्याय मिळवणार. आणि ते आरक्षण तुम्हाला काही दिवसात घेतलेलं दिसेल. हो, अगदी याला जोडून एक छोटासा प्रश्न आहे की मागच्या वेळेला खरं तर धाराशिवमध्ये ज्या वेळेला मराठा समाजाविषयीच्या ज्या काही चळवळी सुरू होत्या त्यावेळेला BRS पक्षाकडून सुद्धा त्यांच्याशी गाठीभेटी झाल्या, त्यांच्याशी बोलणी झाली. तुमचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेला अख्खं मंत्रिमंडळ आपण पाहिलंय जे आंतरवाली सराटीमध्ये म्हणजे उतरलेलं बघायला मिळालं. तुमच्याशी कोणी अशा पद्धतीच्या राजकीय काही बोलणी केलेली आहेत का? आपल्याकडे येऊ शकत नाही कोणी त्या बाबतीत. कारण आपला स्वभाव सगळ्याला माहीत झालेला आहे. आपल्याकडं त्या रोखानं येऊ शकत नाही कोणी, म्हणू शकत नाही आणि बघू सुद्धा शकत नाही. समाजाला याची खात्री आहे आणि त्यांची तर हिंमतच नाही असं यायला आणि असा प्रश्न विचारायला. ते येऊ शकत नाहीत. कारण आमचा अजेंडा एकच आहे, मराठा आरक्षण. त्याच्याशिवाय दुसरं बोलायचंच नाही आमच्यापाशी येऊन. त्यामुळं त्या वाटेवर ते पण येत नाहीत आणि त्या गोष्टीला शिवसुद्धा नाहीत. कारण मी ते सहन बी करू शकत नाही. हो, अगदी. खरं तर 14 ऑक्टोबरला जी जंगी आणि अत्यंत मोठी अशी सभा होणार आहे 100 एकराच्या परिसरामध्ये, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत या एकूणच सभेसाठी आणि या संपूर्ण दौऱ्यासाठी. तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत. भोईटे सर, आपण संपूर्ण हा महाराष्ट्र दौरा पाहिलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये. तुम्ही नेमकं याचं विश्लेषण कसं कराल? यामिनी, मला असं वाटतं की खूप दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा घडामोड घडते, वेगळा घटनाक्रम आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचे आपण साक्षीदार आहोत. हो, मनोज जरांगे पाटील म्हणजे आपल्या सोबत आहेत ते अंतरवाली सराटीतून. कोणी ऐकलेलं हो या गावाचं नाव? याआधी मी तरी ऐकलं नव्हतं, प्रामाणिकपणे सांगतो. गेली 33 वर्ष पत्रळीत येत आहे, मात्र माझ्या कानावर या गावाचं नाव आलं ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून. हो. म्हणजे मला असं वाटतं की 1 सप्टेंबरला जेव्हा तो व्हिडिओ आपण दाखवला की मनोज जरांगे पाटील तिकडे आंदोलन करत होते, थोड्या बातम्या आलेल्या 4 दिवस. 4थ्या दिवशी पोलिसांनी जो लाठीमार केला आणि उलट शांतपणे मंडपात बसून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी गुरांसारखं, खरं तर सध्या गुरांनाही बडवलं जात नाही तसं मारलं, जमिनीवर पाडून त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्रीपर्यंत प्रयत्न असा दिसला की कसं पोलिसांवर दगडफेक झाली, त्यांच्यावरच हल्ला झाला, गाड्या पेटवल्या जातात आहे, मराठा आंदोलक हिंसक झालेले आहेत. मात्र त्याच रात्री फक्त आणि फक्त पुढारी न्यूजच्या हाती तो व्हिडिओ लागला, ज्यात दिसत होतं की शांतपणे मंडपात लोक बसली आहेत आणि पोलीस अशी भिंत उभी करून जशी काय एकत्र पुढे येतात आणि लाठ्यांनी बडवायला लागतात, पाडून मारायला लागतात.
आणि त्या सकाळपासून सकाळी 7 पासून जे सुरू झालं या आंदोलनाविषयी वास्तव चित्र पुढारी न्यूजनं लोकांसमोर नेलं सातत्यानंच. सचिन जिरे मगाशी बोलत होते, त्यांचं मी ऐकत होतो. आता जरांगे पाटील बोलले. जरांगे पाटलांचं तरी कुठं नाव ऐकलेलं आपण? काही लोक ही कामातून पुढे येतात. म्हणजे मगाशी तुम्ही त्यांचा परिचय करून देताना जे ग्राफिक्स दाखवले त्यातलं सर्वात मला आवडलेलं वाक्य होतं की या माणसानं हे आंदोलन पुढे नेण्यासाठी स्वतःची शेत जमीन सुद्धा विकली. कोणाची आठवण झाली मला? मला पुण्यात येऊन मेस लावून पोटाला चिमटा घेऊन आपल्या वडिलांनी आपली शेत जमीन गहाण टाकून जे मराठवाड्यातले, विदर्भातले, उत्तर महाराष्ट्रातली मुलं येतात ना पुण्यात MPSC करायला, त्यांचे की हाती अधिकार यावा, अधिकाराचा संघर्ष असतो त्या MPSCच्या मुलांचा. शेतकऱ्यांचीच लेकरं असतात ती. मनोज जरांगे पाटील बोलत असताना मला त्यांच्यात सुद्धा शेतकऱ्याचं ते लेकरू दिसत होतं. अगदी. कसली राजकीय पार्श्वभूमी, कोण मनोज जरांगे? कोणी ओळखत नव्हतं ना. स्वतःच्या सातत्यपूर्ण आंदोलनातून, सातत्यपूर्ण संघर्षातून हा माणूस पुढे आला. अगदी. सामान्य कुटुंबातील सामान्यांच्या वेदना स्वतः जगणारा या मनोज जरांगे पाटलांसारखं एक नवं नेतृत्व जर पुढे येत असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी अगदी. तेच चांगलं आहे. केवळ मराठा समाजासाठी नाही सांगत, तो मोठ्या संख्येने 35% आहे. त्याचबरोबर इतर समाजांसाठी सुद्धा. का? 13 जुलै 2016 एक ट्रिगर पॉइंटचा दिवस तो महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण आंदोलनातला. त्या दिवशी कोपर्डीत नको ते घडलं. आपल्या एका लेकीवर अमानुष अत्याचार झाले. त्यानंतर महाराष्ट्र पेटला, गावगावी मोर्चे निघाले. मला असं वाटतं ते जे 56-57 मोर्चे निघाले ना ते केवळ मराठ्यांचे नव्हते. हो, अगदी. त्यात इतर सुद्धा समाज होता, OBC सुद्धा होते. त्यामुळे ते फूट पाडायचं वगैरे जे काय वेगळे विषय आहेतच. मला असं वाटतं अगदी की हे आंदोलन असंच पुढे जाईल हो. जर मनोज जरांगे पाटील आता म्हणतात तसं कायम राहिले तर. अगदी अगदी सर, राजकारणाच्या आहारी याच नाही विषयीचा गेले मला आणखी एक प्रश्न घ्यायचा आहे. आपल्यासोबत मराठा आंदोलक योगेश केदार सुद्धा जोडले गेलेले आहेत. अगदी एक प्रश्न त्यांना मला विचारायचा आहे की ज्या पद्धतीने बोयटे सर म्हणाले की ही चळवळ आहे, हे आंदोलन आहे, ते अधिक व्यापक होताना दिसतंय, तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, ही चळवळ खऱ्या अर्थानं व्यापक झाली. 2016-17चा संदर्भ आता बोयटे सरांनी जो दिला होता, हो. त्याही वेळेस मराठा समाज एका भगिनीवर अत्याचार झाला म्हणून बाहेर आला बरोबर. आणि मोठं झालं. ते फॅक्ट, इट्स फॅक्ट. आणि 2023ला सुद्धा आंतरवलीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या आमच्या महिलांच्यावर जो लाठीचार्ज झाला आणि डोळ्यातनं अश्रू, आनंदाश्रू आम्ही जे बघणार होतो सामान्य मराठे, तिथं रक्त दिसलं आणि पुन्हा एकदा मराठा समाज हा रस्त्यावर आला, बाहेर पडला. फक्त मला इथे एक गोष्ट मेन्शन करायची आहे की 2017 वेळी आमच्या समाजामध्ये वैचारिक एकी नव्हती, मुद्द्यावर एकी नव्हती. आम्ही कुणाला म्हणजे कोल्हापूरमध्ये वेगळ्याच मागण्या असायच्या, औरंगाबादमध्ये वेगळ्याच असायच्या, संभाजीनगर म्हणजे धाराशिवला वेगळ्याच असायच्या, जालन्यात वेगळ्या, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या व्हायच्या. त्यामुळे आमचं पानिपत झालं. मात्र यावेळी असं आहे की आम्ही मागची चूक सुधारून घेतलेली आहे मराठा समाज म्हणून. आम्ही आमच्या मागणीमध्ये आता स्पष्टता ठेवली आणि एक आणि एकमेव मागणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यातून तुम्हाला होताना दिसतील. आम्ही सुद्धा मराठा वनवास यात्रेच्या माध्यमातून कॉन्स्टिट्युशनल वेने आपण मागणी कशी करू शकतो, संविधान काय म्हणते, संविधानात नेमक्या तरतुदी काय आहेत, हे सामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये आम्ही समजून सांगण्यात यशस्वी झालो. योगेशजी, अगदी या महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा वारंवार हीच मागणी केलेली आहे की आता आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. हे वारंवार त्यांचं वाक्य आपण ऐकलेलं आहे. तुर्तास तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने खरं तर या चळवळीला, या संघर्षाला, या आंदोलनाला बळ मिळताना बघायला मिळतंय. आणि पुढे याचा नेमका टप्पा काय असणार आहे, ही चळवळ, हे आंदोलन नेमक्या कुठल्या वळणावरती जाऊन पोहोचते, किती व्यापक होते, याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास पुढारी फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.